अधिक मासात फक्त उपवास करून पुण्य मिळत नाही, तर या महिन्यात केलेली छोटी छोटी चांगली कामंसुद्धा आज आपण जाणून घेणार आहोत. अधिक मासात पाळायचे 25 सुंदर नियम, जे तुमच्या घरात सुख, शांती आणि सकारात्मकता वाढवू शकतात. पहिला नियम: गादीवर झोपू नका. शास्त्रानुसार अधिक मासात साधेपणाने राहणं खूप शुभ मानलं जातं. म्हणून शक्य असल्यास गादीऐवजी चटईवर किंवा जमिनीवर झोपण्याचा प्रयत्न करा. यामुळे मनात नम्रता आणि संयम वाढतो. दुसरा नियम: साधं सात्विक जेवण करा. या महिन्यात शरीर आणि मन दोन्ही शुद्ध ठेवणं महत्त्वाचं मानलं जातं. म्हणून तिखट, तेलकट आणि जड अन्न टाळून सात्विक जेवण करा. यामुळे मन शांत राहतं. तिसरा नियम: दिवसातून एक वेळ जेवण करण्याचा प्रयत्न करा. हे पूर्णपणे श्रद्धेवर असतं. पण काही लोक अधिक मासात एक वेळ जेवण करून उरलेला वेळ जप, भक्ती आणि सेवेमध्ये घालवतात. चौथा नियम: कांदा, लसूण आणि मांसाहार टाळा. शास्त्रानुसार या महिन्यात सात्विकता खूप महत्त्वाची मानली जाते. म्हणून मांसाहार, मद्य आणि तामसी पदार्थ टाळावेत. पाचवा नियम: रोज लवकर उठून स्नान करा. सकाळची वेळ खूप पवित्र मानली जाते. लवकर उठून स्नान केल्याने मन प्रसन्न राहतं आणि दिवसाची सुरुवात सकारात्मक होते. सहावा नियम: अंघोळीच्या पाण्यात गंगाजलाचा एक थेंब टाका. असं म्हणतात की गंगाजल पवित्रतेचं प्रतीक आहे. म्हणून स्नानाच्या पाण्यात एक थेंब गंगाजल टाकून स्नान केल्याने मन आणि वातावरण दोन्ही पवित्र होतं. सातवा नियम: रोज देवाचं नामस्मरण करा. मोठी पूजा जमली नाही तरी चालेल, पण मनापासून देवाचं नाव घ्या. कारण अधिक मासात केलेलं नामस्मरण खूप शुभ मानलं जातं. आठवा नियम: नमो भगवते वासुदेवाय. हा श्री विष्णूंचा अत्यंत पवित्र मंत्र मानला जातो. रोज काही मिनिट जरी जप केला तरी मन शांत राहतं. नववा नियम: तुळशीची पूजा करा. तुळस ही श्री विष्णूंना अत्यंत प्रिय मानली जाते. रोज तुळशीला पाणी अर्पण करा आणि संध्याकाळी दिवा लावा. दहावा नियम: गोमातेची सेवा करा. शास्त्रानुसार गायीमध्ये 33 कोटी देवतांचा वास मानला जातो. म्हणून गायीला चारा, पोळी किंवा गूळ खाऊ घाला. मनापासून केलेली ही छोटी सेवा सुद्धा मोठं पुण्य देऊन जाते. 11वा नियम: गरिबांना अन्नदान करा. अधिक मासात अन्नदान खूप श्रेष्ठ मानलं जातं. भुकेल्याला अन्न देणं म्हणजे देवाचीच सेवा मानली जाते. 12वा नियम: पक्ष्यांना दाणे आणि पाणी ठेवा. उन्हाळ्यात अनेक पक्ष्यांना पाणी मिळत नाही. म्हणून घराबाहेर पाण्याचं भांड ठेवा. ही सुद्धा एक सुंदर सेवा आहे. 13वा नियम: राग आणि भांडण टाळा. या महिन्यात मन शांत ठेवणं खूप महत्त्वाचं मानलं जातं. वाईट बोलणं, राग आणि कटू शब्द टाळा. 14वा नियम: खोटं बोलू नका. सत्य बोलणं हेच सर्वात मोठं पुण्य मानलं जातं. म्हणून शक्य तितकं प्रामाणिक राहा. 15वा नियम: आई वडिलांचा आदर करा. आई वडिलांची सेवा हीच खरी पूजा मानली जाते.
त्यांचा आशीर्वाद आयुष्य बदलू शकतो. 16वा नियम. रोज गीता किंवा धार्मिक ग्रंथ वाचा. रोज काही ओळी जरी वाचल्या तरी मनाला खूप शांतता मिळते. 17वा नियम. मंदिरात दिवा लावा. संध्याकाळी देवासमोर तुपाचा किंवा तेलाचा दिवा लावा. असं म्हणतात की यामुळे घरात सकारात्मक ऊर्जा वाढते. 18वा नियम. शक्य असल्यास उपवास करा. उपवास म्हणजे फक्त न खाणं नाही, तर मन शुद्ध ठेवणं. वाईट विचारांपासून दूर राहणं हे सुद्धा महत्त्वाचं आहे. 19वा नियम. गरीब आणि गरजू लोकांना मदत करा. दान हे फक्त पैशाचं नसतं. एखाद्याला मदतीचा हात देणं, चांगलं बोलणं, ही सुद्धा मोठी सेवा आहे. 20वा नियम. जीवांना त्रास देऊ नका. प्राण्यांवर प्रेम करा, कारण दया हीच खरी भक्ती मानली जाते. 21वा नियम. वाईट सवयींपासून दूर राहा. नशा, वाईट संगत आणि चुकीच्या गोष्टींपासून दूर राहण्याचा प्रयत्न करा. 22वा नियम. जास्त खर्च आणि दिखावा टाळा. अधिक मास हा साधेपणाचा महिना मानला जातो, म्हणून दिखावा करण्यापेक्षा भक्ती आणि सेवेला महत्त्व द्या. 23वा नियम. रोज थोडा वेळ ध्यान करा. ध्यान केल्याने मन शांत राहतं आणि नकारात्मक विचार कमी होतात. 24वा नियम. देवाला गोड नैवेद्य दाखवा. शक्य असल्यास गोड पदार्थाचा नैवेद्य दाखवा आणि नंतर तो प्रसाद म्हणून वाटा. 25वा नियम. प्रत्येक काम भक्तिभावाने करा. मोठं दान, मोठी पूजा हेच महत्त्वाचं नसतं. मनापासून केलेली छोटी सेवा सुद्धा देवापर्यंत पोहोचते. शेवटी एक गोष्ट कायम लक्षात ठेवा. अधिक मासात मन शुद्ध ठेवणं, दुसऱ्यांना मदत करणं आणि देवावर श्रद्धा ठेवणं हेच सर्वात मोठं पुण्य मानलं जातं. अशाच धार्मिक आणि भक्तिमय व्हिडिओंसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. बेल आयकन पण प्रेस करा, म्हणजे नवीन व्हिडिओ सर्वात आधी तुम्हाला मिळतील.